नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील. स्वागत करतो तुमचं एम-पी-एस-सी जी-एस बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. टॅक्स असिस्टंटचा पेपर झालेला आहे आणि त्या टॅक्स असिस्टंटमधील जे पॉलिटी आणि पंचवार्षिक योजनावर जे पहिले 20 प्रश्न या ठिकाणी ए सेटमध्ये आलेले होते, ते या ठिकाणी आपण पाहणार आहेत. तर सगळ्यात अगोदर विनंती आहे, की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर करून घ्या सगळ्यांनी. अ, कारण बाकीची पण माहितीपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी वगैरे जिओग्राफी असेल, या विषयाची इथं पॉलिटी असेल, या सर्वांचं इथं तुम्हाला मिळून जातील. तर घ्या करून. येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या दृष्टिकोनातून आपण क्वेश्चन एनालिसिस सीरीज त्याचबरोबर काही लेक्चर सीरीज सुद्धा सुरू करतोय चालू घडामोडीचे. तर घ्या, फायदा होऊन जाईल. तर आपण आणि दुसरी गोष्ट की लाईक करून टाका लगेच, म्हणजे फायदा होऊन जाईल तुम्हाला पण आणि पोरांना पण माहीत होऊन जाईल. तुम्ही लाईक केल्यानंतर पोरांना माहीत होऊन जातं तुमच्या जे याच्यामध्ये आहेत कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सगळं दिसतं ते. चलो. हं. चलो. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, भारतात पंचायत राजच्या दृष्टीने डॅश हे प्रागतिक पाऊल मानले जाते. आता प्रागतिक पाऊल जर बघितलं इथं ते 43वी वगैरे घटनादुरुस्ती असं जर फक्त इथं एकच पर्याय विचारलेला आहे. तर प्रागतिक पाऊल सगळ्यात अगोदर पंचायत राजच्या दृष्टीने काय आहे? तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणे. आणि मग घटनात्मक दर्जा देण्यासाठी जे घटनादुरुस्त्या झाल्या त्या म्हणजे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. म्हणून याचं उत्तर येईल फक्त डी. फक्त डीचं काय? पर्याय क्रमांक 4 सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. चलो. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी जर प्रश्न बघितला आपण, दुसरा प्रश्न काय सांगतोय पहा, की 2003 साली महाराष्ट्र शासनाने अ, नगर परिषदेसंबंधी कायद्यात दुरुस्ती करून अ, पुढील तरतुदींचा समावेश केला. त्याच्यामध्ये पहा, हे काय म्हणतंय तर 10,000 पेक्षा जास्त आणि 25,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी नगरपंचायत स्थापन करणे. या ठिकाणी इथं जर बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, की या ठिकाणी ते क्षेत्र ए वर्ग नगरपालिकेपासून 50 किलोमीटर दूर असावे. त्या ठिकाणी हे जर बघितलं तर हे स्टेटमेंट या ठिकाणी थोडंसं संदिग्ध आहे. आपण पुढं बघू. चलो. ते त्याच्यानंतर सी स्टेटमेंट आहे, की त्या क्षेत्रात किमान 50% लोक हे शेती व्यतिरिक्त व्यवसाय करणारे असावेत. तर हे स्टेटमेंट या ठिकाणी हे बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी जर बरोबर असेल, तर या ठिकाणी ए आणि सी बरोबर असणारे क्षेत्र जर बघितले. आता इथं दुसरं काय तर बी. बी म्हणजे जर बघितलं 50 किलोमीटर नाही, हे ॲक्चुअली 20 किलोमीटर असायला पाहिजे. तर या ठिकाणी ही चुकीचं आहे. म्हणजे ए, सी, डी या ठिकाणी स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. चलो. तर पुढचं आहे, पंचायत राज संस्थांसंदर्भात समिती व वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर सरळ-सरळ या ठिकाणी बलवंतराय मेहता समितीची स्थापना जर बघितली तर 1957 ची आहे. 1957 ची बलवंतराय मेहता समिती म्हणजे याचं एक जर असेल तर पर्याय क्रमांक 1 याचं सरळ-सरळ उत्तर येऊन जातं. टेस्ट सिरीज जी घेतली होती त्याच्यामध्ये हे प्रश्न आलेले आहेत. जे मोफत मोफत अवेलेबल आहे आपल्या ॲपवरती. ते बघून घ्या एकदा एम-पी-एस-सी जी-एस बाय. इथं स्क्रॉलला तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चलो. पुढं गावातील पुढील विधाने वाचून योग्य विधानांची पर्यायातून निवड करा. तर या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा, गावातील सर्व प्रौढ पुरुषांचा स्त्री-पुरुष नागरिकांची ग्रामसभा बनते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर मतदार यादीमध्ये नाव असलंच पाहिजे असं काही भाग नाहीये. तर सगळे पुरुष प्रौढ जे असतील त्या सर्वांची ग्रामसभा बनत असते. चलो. 74व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केलेली आहे. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे 74वी नाहीये, हे 73वी घटना दुरुस्ती आहे. तर 73वी आणि 74 मध्ये फरक काय आहे? तर 73व्या घटना दुरुस्तीनं जर बघितलं तर आपण ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याच्यामध्ये मग तुमची ग्रामपंचायत, ग्रामसभा, त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, त्यांना घटनात्मक दर्जा प्रदान केलेला आहे. आणि 74व्या घटना दुरुस्तीने ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांना घटनात्मक दर्जा प्रदान केलेला आहे. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं आणि मग ए बरोबर असेल आणि बी चुकीचं असेल, तर या ठिकाणी बी चुकीचं आहे. तर पहा, या ठिकाणी बी हा पण पर्याय 1 उडतो आणि 2 पण उडतो. तर या ठिकाणी आता उरतात तर 2 पर्याय. त्याच्यानंतर ग्रामसभेची बैठक वर्षातून 2 वेळा बोलावणे आवश्यक आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे डी चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी ए आणि सी बरोबर राहतात. हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चलो. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा, की 73व्या घटनादुरुस्ती संबंधित पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. येस, बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलो तुम्हाला. 73वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. चुकीचं आहे. 1993 याचं उत्तर आहे. संविधानात 11व्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. तर बी जर चुकीचं असेल, लक्षात घ्या, ए बरोबर आणि बी जर चुकीचं असेल, त्या ठिकाणी बी इथून उडाला
आणि इथून पण उडाला. राहिलं काय? तर या ठिकाणी सी एक बरोबर आहे. म्हणजे फक्त ए तर बरोबर आहे ना, मग ए, सी, डी बरोबर आहे. या ठिकाणी महिलांचा 33% आरक्षण जे म्हणतो आपण, 1/3 आपण म्हणलो, तर ते 33% आरक्षण आहे. ही तरतूद करण्यात आलेली आहे 73व्या घटनादुरुस्तीनुसार. हे सुद्धा अलीकडे जर बघितलं तर 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या पद्धतीने आपल्याला पाहता येईल. चलो पुढं खालील विधाने लक्षात घ्या. नीती आयोग ही वैधानिक ना वैधानिक ना संवैधानिक यंत्रणा आहे. तर वैधानिक आणि संवैधानिक म्हणजे काय? तर वैधानिक सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, की वैधानिक म्हणजे काय? तर लक्षात घ्यायचं याला स्टॅच्युटरी बॉडी म्हणतात आणि संविधानिक म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. तर संविधानिक या शब्दाचा अर्थ असा होतो, की आपल्या भारतीय संसदेने एखादा कायदा पारित करून त्या कायद्यानुसार जर एखाद्या संस्थेची स्थापना केलेली असेल, तर त्याला म्हटलं जातं वैधानिक बॉडी, वैधानिक संस्था. आणि संविधानिक संस्था म्हणजे काय? तर एखाद्या संस्थेचा उल्लेख किंवा एखाद्या संस्थेची स्थापना भारतीय राज्यघटनेतील एखाद्या कलमानुसार जर झालेली असेल, त्याला या ठिकाणी संविधानिक यंत्रणा म्हटलं जातं. आणि जी नीती आयोग आहे ती या दोन्हीपैकी एकही नाहीये. म्हणजे कायदा करून सुद्धा कायदा सुद्धा याच्या संदर्भामध्ये केला गेलेला नाहीये आणि याच्या स्थापनेची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा नाहीये. म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. चलो. तर त्याच्यानंतर नीती आयोगाची निर्मिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार झाली आहे. म्हणूनच या ठिकाणी हे संविधानिक किंवा वैधानिक बॉडी ठरत नाही. तर हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून याचा पर्याय येतो 1. हे याला कारण बरोबर आहे. ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे आणि ए बरोबरच आहे. चलो पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिलेलं आहे? तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक होते. त्यांनी या ठिकाणी याला नाव दिलेलं आहे. त्यांना म्हणतात ग्रीनविल ऑस्टिन. ग्रीनविल ऑस्टिन जे होते त्यांनी या ठिकाणी याला सामाजिक प्रलेख म्हणजे काय? तर सोशल डॉक्युमेंट असं म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेला. तर या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या 108व्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवली जाते. स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे लोकसभा आणि राज्यसभा यांची पहिली संयुक्त बैठक ही 1961 मध्ये झाली. तर हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांची तिसरी संयुक्त बैठक ही 2012 मध्ये झाली. तर हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ही झालेली आहे 2002 मध्ये. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं. आणि मग इथं ए आणि बी बरोबर आहेत. तर लक्षात घ्यायचं की इथं काय विचारलंय बरोबर कोणते आहेत? ए आणि बी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येऊन जातं. चलो. तर संयुक्त बैठकीच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर जेव्हा एखाद्या विधेयका संदर्भामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये दुमत निर्माण होतं तेव्हा हे साधारण विधेयकाच्या संदर्भाने फक्त एखादं वित्तीय विधेयक असेल तर त्या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार हे लोकसभेला प्राप्त असतात. तर फक्त 14 दिवस विलंब होऊ शकतो. पण या ठिकाणी इतर सामान्य विधेयक जे असेल त्या संदर्भाने हे विधेयक आहे. तर जर ते पारित होण्यासंदर्भामध्ये दोन्ही सभागृहामध्ये जर दुमत होत असेल तर ते पारित करण्यासाठी सभागृहाची संयुक्त बैठक कोणामार्फत बोलवली जाते? तर ती बोलवली जाते राष्ट्रपती मार्फत. कोणत्या कलमानुसार? तर भारतीय राज्यघटनेच्या 108व्या कलमानुसार. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो इथून पुढे की कोणामार्फत किंवा कोण बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लक्षात ठेवायचं राष्ट्रपतींना तो अधिकार असतो. पण त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? तर लक्षात ठेवायचं त्या बैठकीचं अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. आणि जर ते प्रेझेंट नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष भूषवतात आणि लोकसभेचे उपाध्यक्ष बी प्रेझेंट नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष भूषवतात. आता तुम्ही म्हणाल सर राज्यसभेचे अध्यक्ष का नाही? तर लक्षात ठेवायचं राज्यसभेचे अध्यक्ष याच्यासाठी नाही ती संयुक्त बैठक जी असते त्याच्यामध्ये संसदेचे संपूर्ण सदस्य बसलेले असतात. पण राज्यसभेचा जो पदसिद्ध अध्यक्ष जो असतो तो त्या राज्यसभेचा सदस्य नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवावी. कारण कोण असतं? तर भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध उपाध्यक्ष अध्यक्ष असतात. म्हणून ते त्या ठिकाणी त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी पात्र ठरत नाहीत. हे या ठिकाणी त्याचं व्हॅलिड कारण आहे. लक्षात ठेवा. तर पहा या पद्धतीने. आणि मग संयुक्त बैठकीच्या संदर्भाने बोलल्यानंतर याच्या पहिली बैठक कधी झाली होती तुम्हाला म्हटलं की 1961 मध्ये. तर ते हुंडा प्रतिबंधक विधेयक जे होतं ते पारित करण्यासाठी या ठिकाणी ही संयुक्त बैठक पार पडली ती 1961 मध्ये. लोकांना हुंडा पाहिजेच असतो त्याच्यासाठी याला विरोध होत होता असं म्हणायला हरकत नाही. तर ते हुंडा प्रतिबंधक विधेयक पारित करण्यासाठी ही संयुक्त बैठक बोलवली गेली. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी बैठक बोलली होती 1978 मध्ये. तर ते होतं बँकिंग सेवा आयोग हा रद्द करण्यासंदर्भामध्ये बैठक जे विधेयक होतं ते पारित करण्यासाठी दुसरी संयुक्त बैठक बोलवली. आणि तिसरी संयुक्त बैठक बोलवली होती ती 2002 मध्ये दहशतवाद प्रतिबंधक विधेयक किंवा कायदा पारित करण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं 1961 जी आहे ती हुंड्या संदर्भामध्ये का कच हुंडा घेतात लोक आणि ते काही योग्य नाही. तसंच ते त्याला विरोध म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता.
ते इथं त्यासाठीच हे प्रतिबंध विधेयक म्हणून पारित केलं होतं. चलो 9वा प्रश्न पुढचा. भारतीय राज्यघटनेचा सरनामा. आता भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यासंदर्भामध्ये आपण प्रश्न इथं विचारलाय. तर लक्षात घ्यायचा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेचा तो भाग आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? संसदेद्वारा दुरुस्ती न होणारा भाग आहे. ऍक्च्युली जर भारतीय राज्यघटनेचा भाग असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते, बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरं आहे की भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर योग्य आहे. हा कुठलाही अधिकाराचा स्रोत नाहीये किंवा याच्यामध्ये दिलेल्या तरतुदींच्या उल्लंघनाच्या विरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येत नाही, म्हणून हा या ठिकाणी अधिकारांचा स्रोत असत नाही. चलो पुढचा आहे भारतातील अविश्वास ठराव प्रस्तावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. आता पहा इथं काय म्हटलं की अविश्वास ठराव ही शब्दयोजना भारतीय राज्यघटनेत उल्लेख करण्यात आली आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही. अविश्वास ठराव संसदेच्या दोन्ही कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतो. आता ऍक्च्युली जर बघितलं तर दोन्ही मांडता येत नाही. हा अविश्वास ठराव जर बघितलं तर कोणाच्या सरकारच्या विरोधात मांडला जातो आणि जर बघितलं तर मंत्रिमंडळ जे आहे मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये ऍक्च्युली असेल तर मंत्रिमंडळ जे आपण केंद्रीय असेल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ हे फक्त या ठिकाणी कोणत्या सभागृहाला जबाबदार असतं तर ते लोकसभेला असतं. ते सामूहिकरित्या या ठिकाणी जर बघितलं तर ते लोकसभेला जबाबदार असतात आणि वैयक्तिकरित्या मंत्री कोणाला जबाबदार असतात तर ते राष्ट्रपतींना जबाबदार असतात. म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात येऊन जातं. तर हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 दोन्ही. चलो केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील वाद सोडवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार त्याच्या खालीलपैकी कोणत्या अधिकार क्षेत्रात येतो? आता इथं सल्लागार विषय म्हणजे कोणतं तर राष्ट्रपतीचा सल्ला मागण्याचा अधिकार ते येत नाही. 143 ते कलम आहे. त्याच्यानंतर अपिलाचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय तर खालच्या न्यायालयामध्ये निर्णय झाला आणि त्याच्या विरोधामध्ये अपील करण्याचं अधिकार क्षेत्र म्हणजे या ठिकाणी अपिलाचं अधिकार क्षेत्र ते पण येत नाही. राज्यामध्ये हा केंद्र किंवा राज्यामध्ये जर वाद असेल तर तो डायरेक्टली इथं प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतो. ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये याचा समावेश होत असतो आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. रिट्स जर बघितलं रिट्स हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर ही कोणालाही दाखल करता येतं. म्हणून प्रारंभिक अधिकार क्षेत्र याचं उत्तर येतं. चलो पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा. पुढचा प्रश्न म्हणतो की राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीचे सदस्य नसतात? तर सरळ याचं या ठिकाणी बघितलं तर लोकलेखा समितीचे असतात. मग नसतात विचारलं तर ये गेला, बरोबर. ये गेला इथं जर 22 असतात 22 मध्ये विभाजन कसं असतं तर 15 आणि 7. चलो ये गेला म्हणजे इथलचा पण ये गेला आणि इथलचा पण ये गेला. पर्याय क्रमांक 2. चलो उत्तर याचं लोक अंदाज समितीमध्ये या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य नसतात. पुढचं स्टेटमेंट आहे की भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात खालील कोणती विधाने चुकीची आहेत? चूक विधानं विचारले. सरळ प्रश्न आहे. 1950 मध्ये स्थापन झाल्यापासून ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग ही एकसदस्यीय यंत्रणा होती. स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपतीस वाटतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनतो. तर हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. चलो तिसरं स्टेटमेंट आहे की जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता. हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे की ऑक्टोबर 1989 पासून आज तागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण 3 निवडणूक आयुक्त आहेत. तर या ठिकाणी हे 3 स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यामुळे चौथं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं आणि याचं पर्याय क्रमांक 4 आहे. ऍक्च्युली जर बघितलं तर ऑक्टोबर 93 पासून हा सदस्य बहुसदस्यीय बनलेला आहे आणि 3 सदस्य या ठिकाणी आहेत. चलो अशा पद्धतीच्या ठिकाणी याच्यामध्ये बदल झालेले आहेत. कलम 324 भारतीय निवडणूक आयोग आहे त्याची तरतूद जर बघितली तर कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न काय म्हणतोय पहा. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? आता 1953 म्हणलं की लक्षात द्यायला पाहिजे. दार आयोग जो आहे तो 1948 होता डायरेक्टली. म्हणून हे उत्तर याचं येऊन जातं. जे केम पन्नीकर, रुद्रनाथ कुंजरू आणि फाजल अली कमिशनच होतं 1953चं. म्हणून इथं एस.के. दार 1948 जून 1948 ला याची स्थापना करण्यात आलेली होती. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येऊन जातं. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी तो म्हणजे भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली.
येस, बरोबर आहे. बरोबर आहे या ठिकाणी 42वी घटना दुरुस्तीने या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आला म्हणून या ठिकाणी हे दुसरं सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आला. ॲक्चुअली जी समिती होती त्या समितीनं 11 मूलभूत कर्तव्यांचा या ठिकाणी शिफारस केली होती. पण इथं 10चा समावेश करण्यात आला आणि 11वं कधी केलं तर ते 86व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सो 11व्याची 86व्या घटना दुरुस्ती. पण हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ए आहे, बी बरोबर आहे. सूरज सिंग समितीच्या शिफारशीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. तर सूरज सिंग नाही येते, ते सुवर्ण सिंग समिती होती. तर या ठिकाणी सूरज सिंगचं कुठं काही सूरज नावाचं काही कामाचं नसतं इथं. ते नाव लक्षात ठेवायचं नाही, काय नाही. तर ते सी स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून इथं सी बघा, जिथं सी असेल ते स्टेटमेंट पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 1. चलो, झोपा काढायचे कामं सूरज सिंग. ते कुठं लक्षात ठेवायचं काम नसतंय. चलो, प्रश्न पुढचा 16वा प्रश्न. भारतात डॅश डॅश या योजनेचे समावेशक वृद्धीचा पाया घातला. कोणत्या योजनेने समावेशक वृद्धीचा पाया घातला, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलाय. ऍक्च्युअली जर बघितलं तर याचा 8वी योजना पर्याय क्रमांक 1च उत्तर यायला पाहिजे. पाया घातला असं विचारलंय. त्याचं प्रत्यक्ष उद्दिष्ट कोणतं ह्याचं होतं असं नाही. तर पाया कोणता, सर्वसमावेशक वृद्धीचा पाया हा 8व्या योजनेने घातलेला आहे. चलो, पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणत्या कारणामुळे 1965 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तात्पुरता खंड पडला होता. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये या काळखंडामध्ये जर बघितलं तर इथं चीनचं युद्ध झालं होतं. भारत-चीन युद्ध 1962. त्याच्यानंतर भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. सततची 2 वर्ष दुष्काळाची या ठिकाणी आणि त्यावेळेमध्ये महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली होती. म्हणजे किंमत पातळीमध्ये वाढ झालेली होती. म्हणजे ए, बी आणि डी. चीनचं युद्ध इथं दिलंय का, तर नाही. ए, बी आणि डी जर असेल तर आणि रुपयाचे अवमूल्यन इथे ए, बी, डी नाहीये पर्याय म्हणून या ठिकाणी रुपयाचे अवमूल्यन या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. हे या ठिकाणी हे कारण तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. चलो, पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 4 त्याचं होतं. 19 नंबरचा प्रश्न की डॅश डॅश या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासाधिपटीत वृद्धी योजनेचा स्वीकार करण्यात आला. तर या ठिकाणी याचं जर बघितलं तर तिसरी पंचवार्षिक योजना, सरळ सरळ लक्षात घ्या, व तिसरी पंचवार्षिक योजना याचं उत्तर आहे. पुढचा आहे 19वा प्रश्न. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर लक्षात ठेवा, पहिली पंचवार्षिक योजना जर बघितलं तर नेमकाच भारत स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना त्यांच्या अन्नधान्याची परिपूर्ती करणं गरजेचं होतं. त्यांना कुठेतरी खाण्याच्या व्यवस्था करणं गरजेचं होतं. तेव्हा भूकमरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. रोजगार देणं गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर रोजगार देण्या अगोदर कशामधून रोजगार सर्वाधिक येणार होता, तर तो इंडस्ट्रीमधून. पण इंडस्ट्री उभं राहण्यासाठी भारतामध्ये पायाभूत सुविधाच नव्हत्या. म्हणून अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी म्हणजे अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी शेतीवर भर देण्यात आला आणि इंडस्ट्री डेव्हलपमेंट होण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. चलो, पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. म्हणजे काय दिलंय की इथं योजना आणि त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी विचारलंय. तर दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस योजना म्हणून या ठिकाणी ओळखली जाते आणि याचं जर 3 असेल तर पर्याय क्रमांक 2 याचं एकमेव उत्तर आहे. चलो, अशा पद्धतीने या ठिकाणी एकावरूनच उत्तर काढता येतं. अशा पद्धतीने हे पंचवार्षिक योजना आणि पॉलिटीचे आपण प्रश्न बघितलेले आहेत. एवढे उत्तर हे अपेक्षित आहेत. याच्यामध्ये काही जर चेंजेस असतील तर तुम्ही मला हे करू शकता. नंबर इथं दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबू. लिंक सर्वांना शेअर करत चला. आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीज जी सुरू केली आहे तिचा सुद्धा नक्कीच फायदा घ्या. बघून घ्या लेक्चर अगोदर व्यवस्थित कशा पद्धतीने. हे जरी लेक्चर आता घरून घेतलं मी, डिजिटल बोर्डवर आपले पूर्ण लेक्चर आहेत ते, त्याच्यामुळे निश्चिंत असा आणि व्यवस्थित इन डीप या ठिकाणी आजचे सुद्धा जर प्रश्न बघितले तर ते टेस्ट सिरीजच्या संदर्भानं घेतले. आता आपल्या टेस्ट सिरीजचे तुम्हाला हे नाही झालेले, पण त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊन जाईल. चलो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू. थँक यू सो मच.